हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. म्हणजे तसं फायनली आज आमच्या इशूचा बड्डे आणि पण माझं ऑफिस होतं. काय करणार, मी सगळे मॉर्निंग शिफ्ट केली आणि मम्मीने बनवलं होतं ह्या भोपळ्याच्या गोड अशा पुऱ्या. त्या इतक्या टेस्टी लागतात ना, काय सांगू, भारी लागतात खरं सांगते. सगळ्यात पहिले तिने भोपळाचा असा डांगर भोपळा लाल कलरचा तो बॉईल करून घेतला. त्याच्यानंतर गुळाचा पाक केला, तो गाळून घेतला. त्याच्यामध्ये टाकलं होतं चण्याचं पीठ, थोडासा बारीक रवा आणि आपलं गव्हाचं पीठ. हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मीडियम असं हे पीठ मळायचं आणि आपण जसं चपाती लाटतो ना तसं लाटायचं आणि त्याच्या पुऱ्या काढायच्या. तुम्हाला जर कडक पाहिजे असेल तर तुम्ही बारीक गॅसवर पण तळू शकता आणि तुम्हाला जर सॉफ्ट पाहिजे असेल तुम्ही फास्ट गॅसवर तळा. आम्ही म्हणजे आम्हाला सॉफ्ट आवडतं त्यामुळे आम्ही तशाच तळल्या होत्या. आणि ह्या पुऱ्यांसोबत स्पेशली ही लाल मिरची आणि लसणाची चटणी खाल्ली जाते. इतकी भारी लागते ना ती, खरं सांगते. म्हणजे तोंडाला पाणी सुटलं, एक नंबर. आणि हिरवी चटणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि काहींना चहामध्ये आवडतं ते चहामध्ये सुद्धा खातात. आणि ह्या पुऱ्या खरं सांगू, शिळ्या झाल्या ना म्हणजे दुसऱ्या दिवशी खायची जी मजा आहे ना, आई शपथ, इतकं भारी लागतात, इतक्या भारी लागतात ना खरंच. त्याच्यानंतर मी फटाफट लॉग ऑफ केला. आम्ही रेडी झालो आणि चाललो होतं फायनली इशूच्या बड्डेला. बिकॉज माझ्या ऑफिसमुळे सगळा गोंधळ झाला आणि त्यात पाऊस पण पडला. पण असो आम्ही आलो हॉलवर आणि नशीब कोणीच आलं नव्हतं, आम्हीच सगळ्यात पहिले आलो होतो. आणि ही जी थीम आहे ही कोकोमेलनची आहे आणि आमच्या इशूला कोकोमेलन खूप आवडतं म्हणून त्या पद्धतीने आम्ही सगळी थीम ठेवली होती. आणि फायनली आमच्या बड्डे बॉयची एंट्री झालेली आहे. आमचा इशू तर एकदम भारीच दिसतो, क्यूटच आहे, टचवूड. आणि त्याची मम्मा पण किती परी दिसते बघा, एकदम भारी दिसत होती. त्याच्यानंतर वेलकम ड्रिंक दिला आल्या आणि दिदीने पिलं, तिला खूप तहान पण लागली होती. त्याच्यानंतर इशूचा फोटोशूट चालू झाला आणि तो असं इकडे तिकडे बघतो. बिकॉज मी तुम्हाला बोलले होते का त्याला शेकी शेकी गाणं फार आवडतं. गाणं लावलं होतं पण त्याला स्क्रीन नव्हती दिसत, तो स्क्रीन शोधत होता, इतका तो हुशार आहे. त्याच्यानंतर मग त्यांचा फॅमिली शूट झाला आणि मग त्याच्यामध्ये आम्ही स्टार्टर खाल्ला, इतका भारी होता ना. प्रतीक पण आला होता, रिश्माई आला होता, नियल पण आला होता. आणि ह्या दोघांचं पण एक फोटोशूट केला. बिकॉज कसं दोघांचा एकाच दिवशी बड्डे ना, कसं ना काय सांगणार आता. त्याच्यानंतर मग गेम्स चालू झाले होते मुलांनी आणि सगळ्यांनी इतके एन्जॉय केलं. सगळ्यांचे गेम्स होते, खूप भारी होते माहिती आहे, एक गेम होते. त्याच्यानंतर बघा आमचं सगळं ड्रेस कोड सेम झालं. ही सोनल ताई आहे, दीदीची फ्रेंड आहे. आणि त्याच्यानंतर मग मॅजिशियन पण आले होते आणि मग फायनली केक कट करायला घेतला इशूचा. केकची थीमसुद्धा कोकोमेलनचीच होती, त्याप्रमाणे त्याचा ड्रेसचा कलरसुद्धा कोकोमेलनसारखाच होता. आणि त्याच्यानंतर दीदीने किरणचा सुद्धा केक आणला होता आणि किरणचा आणि इशूचा दोघांचा केक तिथे कट झाला फायनली. आमच्या इशूला ना फार केक आवडतो, केक, आईस्क्रीम अशा गोष्टी त्याला फार आवडतात. हे आम्ही इशूला गिफ्ट दिलं होतं, ही बाईक जी इलेक्ट्रिक आहे आणि आमच्या आयंशला पण फार आवडली होती. त्याच्यानंतर सगळेजण गेले, मग आता आम्ही पण घरी जायला निघालो आणि थोडंसं फोटोशूट केला. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय.